बातमी पंढरपुरातून पंढरपुरात विठ्ठल दर्शनामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। विठ्ठलाच्या गर्भगृहातील कामासाठी बदल केले जाणार आहेत। विठ्ठलाचं दर्शन पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे। तर विठ्ठलाच्या गर्भगृहाचं काम होणार आहे आणि त्यासाठी हे बदल केले गेलेत। तर विठ्ठलाचं दर्शन पूर्णपणे बंद राहण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भात 12 तारखेला बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर निर्णय होईल। मात्र विठ्ठलाच्या गर्भगृहातील काम सुरू होणार आहे आणि त्यासाठी दर्शनासंदर्भातील काही बदल केले गेले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी विठ्ठल मंदिराच्या या विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी आता काढली जाणार आहे। पुरातत्व विभागाने तसा अहवाल दिला, मंदिर समितीला दिला होता। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसारच ग्रॅनाइट फरशी काढली जाणार आहे। ही ग्रॅनाइट फरशी काढण्यासाठीचे काम सुमारे 1 महिना चालण्याची शक्यता आहे आणि यासाठीच आता विठ्ठल दर्शनाच्या व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। विठ्ठलाचं पदस्पर्श असणारं दर्शन हे कदाचित 50 फुटावरून होण्याची शक्यता आहे किंवा या ग्रॅनाइट फरशी काढण्याच्या कालावधीसाठी जास्त काळ लागत असेल तर विठ्ठलाचं दर्शन हे पूर्णपणे बंद ठेवण्याची तयारी सुद्धा मंदिर समितीची आहे। मात्र याबाबत येत्या 12 मार्च रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सल्लागार परिषद, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीमध्येच मंदिरातील विठ्ठलाचं दर्शन हे किती फुटावरून ठेवायचं किंवा विठ्ठलाचं दर्शन हे पूर्णपणे काही कालावधीसाठी बंद ठेवायचे का याबाबतचा ठोस निर्णय होऊ शकतो। अनेक पर्यायामध्ये पुढे येत आहेत। विठ्ठलाचं लांबून मुखदर्शन ठेवणे अथवा ऑनलाईन दर्शन ठेवणे किंवा विठ्ठल मंदिराबाहेर स्क्रीनच्या माध्यमातून विठ्ठलाचं दर्शन ठेवणे असे अनेक पर्याय पुढे येत आहेत। मात्र 12 मार्च रोजी पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ असतील, जिल्हाधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, मंदिर समितीचे सल्लागार आणि मंदिर समितीचे सदस्य याबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत। त्यामुळे 12 मार्च रोजी विठ्ठल दर्शनाचा आगामी 1 महिन्यासाठीच्या दर्शनाचा काय फैसला होणार हे कळणार आहे। विठ्ठलाचं मुखदर्शन होणार का विठ्ठल 1 महिन्यासाठी मूर्ती संवर्धनाकरता भक्तांना दर्शन देणार नाही याबाबतचा निर्णय होणार आहे। संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर।